या बातमीचे प्रायोजक आहेत डॉक्टर असद उल्ला खान इंग्रजी माध्यम शाळा आणि ज्युनियर कॉलेज सोलापूर। परंतु त्यांनी न्यायालयीन कोठडी मागताना तपास अधिकाऱ्याने पोलीस कस्टडीचा हक्क अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडी मागितलेली आहे। म्हणजे भविष्यात पुन्हा एकदा तपासासाठी पोलीस कस्टडी मागू शकतात। आता जामिनासाठी तुम्ही अर्ज केला तर नाही, आम्ही एमसीआर मध्ये असल्यामुळे आम्ही जामिनासाठी अर्ज दाखल करणार। प्रख्यात न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर प्रकरणी नवीन ट्विस्ट समोर आला आहे। 6 दिवसांपूर्वी डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी आपल्या स्वतःच्या पिस्टलमधून स्वतःवर 2 गोळ्या झाडून आत्महत्या केली होती। डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणी वळसंकर हॉस्पिटलमधील प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या मनीषा मुसळे माने या महिलेवर सदर बाजार पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला व त्यानंतर पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरवत मनीषा ही अटक करून कसून चौकशी केली। दरम्यान पोलिसांनी प्रथमतः मनीषा माने तिच्या घरावरती धाड टाकली, घराची झडती घेतली, धमकीचे ईमेल मनीषाने पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाले। त्यानंतर पोलिसांनी पुन्हा कसून चौकशी करण्यास सुरुवात केली। काल अचानकपणे मनीषा माने ही सदर बाजार पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह इतर पोलीस कर्मचारी वळसंकर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले। काही वेळातच मनीषा माने ही वळसंकर हॉस्पिटलमध्ये चौकशीसाठी आणणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना कळाली। प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी तात्काळ वळसंकर हॉस्पिटल या ठिकाणी पोहोचले। मनीषा माने ही वळसंकर हॉस्पिटलमध्ये आणणार असल्याची बाब हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना समजली। त्यावेळेस कर्मचाऱ्यांमध्ये मनीषा विरोधात रोष पाहावयास मिळाला। मनीषा येऊ दे, आम्ही तिला सोडणार नाही अशी एकंदरीत भूमिका कर्मचारी घेतानाचे पोलिसांच्या निदर्शनास आले। पोलिसांनी तात्काळ वळसंकर हॉस्पिटल येथील कर्मचाऱ्यांना घरी पाठवून दिले। त्यानंतर सायंकाळी 6:30च्या सुमारास मनीषा माने ही वळसंकर हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले। पोलिसांनी मनीषाच्या केबिनची झाडझडती घेतल्यानंतर प्रिंटर सह इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले। त्यासोबतच मनीषाकडून हॉस्पिटलमधील पासवर्डची रिकव्हरी देखील करण्यात आली। यावेळी हॉस्पिटलमधील कर्मचारी अचानकपणे हॉस्पिटलमध्ये दाखल होत मनीषाच्या विरोधात रोष व्यक्त केला। दरम्यान पोलिसांनी मनीषा माने हिस आज कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने मनीषा माने हिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। मनीषा माने हिला आतापर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती। त्यानंतर आज पोलिसांनी न्यायालयीन कोठडी मिळावी अशी विनंती कोर्टाला केली होती। त्या अनुषंगाने मनीषा माने हिस पोलीस कस्टडीचे हक्क अबाधित ठेवून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्याची माहिती आरोपी मनीषा माने यांचे वकील प्रशांत नवगिरे यांनी दिली। कोठडी संपली होती मनीषा मुसळे माने यांची कोर्टात हजर करण्यात आला होता। तर काय काय झालं, अपडेट काय कोर्टात? आज पोलिसांनी न्यायालयीन कोठडीच मागितली 14 दिवसांची। त्यामुळे न्यायालयीन कोठडी मागितल्यामुळे काही युक्तिवाद वगैरे काय झाला नाही। कोर्टाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली। परंतु त्यांनी न्यायालयीन कोठडी मागताना तपास अधिकाऱ्याने पोलीस कस्टडीचा हक्क अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडी मागितलेली आहे। म्हणजे भविष्यात पुन्हा एकदा तपासासाठी पोलीस कस्टडी मागू शकतात। म्हणजे आता जामिनासाठी तुम्ही अर्ज केला तर नाही, आम्ही एमसीआर मध्ये असल्यामुळे आम्ही जामिनासाठी अर्ज दाखल करणार। समजा जामीन झाला त्यांचा आणि जामीन झाल्यानंतर मग अजून त्यांनी अटक करून अजून तो मुद्दा जामिनात अर्जाच्या वेळेस कन्सिडर केला जाईल सत्र न्यायालयात। म्हणजे खरोखरच मागणार आहेत किंवा मागणार नाहीत या सगळ्या बाबी आता त्यांना काय नवीन सापडणार आहे याच्यावर अवलंबून आहे। मागील वेळेस तुम्ही एक 8 मुद्दे मांडून एक म्हणजे वेगवेगळ्या कोर्टाला निदर्शनास आणून दिलं होतं। त्या 8 मुद्द्यांचं जे काय झालं तपासाचं? नाही, 8 मुद्द्यांचं ऑलरेडी ज्यावेळेस मागच्या तारखेला आपण सांगितल्याप्रमाणे त्यावेळेस तपास कुठला झालेला नव्हता। आजचा जो विषय आहे ती अजून आम्हाला कॉपी बघायला मिळालेली नाही आहे कारण साहेबांजवळ आहे। परंतु त्यांचा तपास झाला त्या मुद्द्यावर, या अनुषंगाने त्यांनी एमसीआर मागितला, अदरवाईज त्यांनी पीसीआर मागितलाच नाही। 27 जणांचे जबाब गेल्या वेळेस घेतले होते त्यांनी। 27 जणांचे जबाब म्हणजे त्यातलं माझ्या माहितीप्रमाणे सगळा स्टाफ मेंबर आहे आणि स्टाफ मेंबर डेफिनेटली यांच्या विरोधात बोलणार आणि आमचं सुद्धा तेच म्हणणं होतं 27 जणांचे जरी असले तो इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे, त्यांच्याकडनं रेकॉर्डिंग करू दे। आणि माझ्या माहितीप्रमाणे असंही आहे त्या 27 जणांनी फक्त हिच्या वागणुकीबद्दल म्हणा किंवा काही आर्थिक विषयाबद्दल बोललेले आहेत। मग त्यांना त्रास होता तर ऑब्व्हियसली त्यांच्यापैकी कोणतरी तक्रार केली असती आणि एक्स्ट्रीम टेस्टचा त्रास होता तर त्यापैकी कोणीतरी आत्महत्या केली असती। त्यामुळे ज्यांना त्रास आहेत त्यांनी काय ॲक्शन घेतलेलं नाही आहे। पण ते आज हिच्यावर ज्यावेळेस केस दाखल झाली त्यावेळेस नव्याने हे आरोप होत आहेत असं दिसून येतं। नातेवाईक जे त्यांचे पती, त्यांचे मुलं
जे जवळचे नातेवाईक त्यांचं म्हणणं काय आहे? म्हणजे ह्या प्रकरणात त्यांना म्हणजे कुठेतरी गुंतवल्यासारखं असं सांगितलं. त्यांचं तर म्हणणं आहेच, पण तुम्ही लोकली जरी तुम्ही चौकशी केली 4 चौघात जरी, किंवा तुम्हाला या ज्या बाबी तपास म्हणजे FIR-मध्ये वगैरे दिसून येतात की एक ईमेल पाठवला आणि त्या ईमेलमुळे एवढ्या मोठ्या माणसाला मानसिक त्रास झाला आणि त्याने आत्महत्या केली, हे तुम्हाला पटतं आहे का? त्यामुळे ही कुणालाच पटण्यासारखी गोष्ट नाही आहे. जरी आज त्यांनी ती केस त्या मुद्द्यावरच क्लोज करत असतील किंवा त्याच मुद्द्यावर त्यांनी इन्व्हेस्टिगेशन करत असतील, पण हा मुद्दा कोणालाही पटण्यासारखा नाही. साहेब, एक गोष्ट, ECचा हक्क राखून MCR मागण्याची आवश्यकता होती का? हे आता नवीन जे BNS आलेलं आहे त्याच्याप्रमाणे तसं पोलिसांना अधिकार दिलेले आहे, त्यामुळे ते मागू शकतात. पूर्वी कसं 14 दिवसापर्यंत PCR मागता येतो, आता ते हक्क आवाजीत ठेवून म्हणजे आता 5 दिवस झालेत, रोज जे 9 दिवस असतील, 8, 9, 10 दिवस ते मागू शकतात. वाटते का तपास जसा पाहिजे तसं झाला असं आम्हाला वाटत नाही. म्हणजे काय वाटत नाही तपासामध्ये काय? म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की ह्या कारणावरून आत्महत्या होऊ शकत नाही आहे. मग तुमच्या माध्यमातून आम्हाला जे नवीन नवीन विषय कळाले होते, कौटुंबिक कलह वगैरे, याच्याबद्दल कुठलाही तपास झालेला दिसून येत नाही. तुम्ही कोर्टाच्या निदर्शनास का आणून दिला नाही, हा तपासाचा भाग आम्हाला निदर्शन आणून देता येत नाही, कारण हा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचा अधिकार आहे. त्यांनी जे कोर्टासमोर आणणार त्याच्यावर आम्हाला युक्तिवाद करावा लागतो. नाही, तुमचे पक्षकार अगर समजा कोर्टात हे मुद्दे मांडले किंवा तुमच्या मार्फत नाही, आम्हाला मुद्दे मांडायची संधी आता नाही. आम्हाला ट्रायलच्या वेळेस आम्ही हे मुद्दे आणू, ज्यावेळेस आमच्याकडे जे काय पुरावे असतील किंवा ज्या काय बाबी आम्हाला आता त्यांनी काय नेमकं रेकॉर्डिंग केलं आहे याच्या प्रती आम्हाला दोषारोपपत्र दाखल जवळ मिळतील, त्या अनुषंगाचा अभ्यास करून आमच्याकडे काय पुरावे आहेत, काय पुरावे मिळतील किंवा या 27 लोकांनी कोणत्या परिस्थितीत तो जबाब दिला, ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस आम्हाला लक्षात येतील. पण आता आम्हाला काहीच माहीत नाही, आम्ही सुद्धा अंधारात आहे. CCTV कॅमेऱ्याच्या संदर्भात पुढं आलं नाही अजून? CCTV कॅमेऱ्याचं आज माध्यमातूनच मला समजलं, परंतु CCTVबद्दल आजपर्यंत तर काय रेकॉर्ड दिसत नाही. ते बाहुलीचा एक विषय आला होता, काळ्या जादूचा एक विषय आला होता. नाही, तो तपासामध्ये कुठं दिसून येत नाही. ते तपासाचा त्याचा काय संबंध नाही, ते कुठं आलेलं नाही. धन्यवाद. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.